सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। अर्थातच बातमी राजकीय वर्तुळातून आहे। छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। राज्यसभेच्या जागेसाठी भुजबळांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात परतल्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेची जागा कुणाला मिळणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय। अनेक नावं मध्यंतरीच्या काळामध्ये पुढे आलेली होती, त्यानंतर मात्र सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली। तेव्हापासूनच या जागेसाठी छगन भुजबळ हे सर्वात तगडे दावेदार मानले जात आहेत। मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये अचानक भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना या जागेवर संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र या पार्श्वभूमीवर आज महत्वाच्या घडामोडी घडताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अधिकच अलर्ट झाला असून ऍक्शन मोडमध्ये आलाय। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते छगन भुजबळांच्या निवासस्थानी गेले। त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आणि आता बातमी आहे कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भातली। दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार पाहायला मिळाला। आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली, तर आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने युवक आणि युवती सहभागी झालेले होते। जो कोऑपरेशन हम लोगों ने पुलिस को बोला है, हम लोग वो कोऑपरेशन करेंगे। नहीं, आज खत्म हो जाएगा या नहीं? क्यों इस्तीफा नहीं होगा? अगर कोई इनकॉम्पिटेंट नेता बैठा हुआ है तो वो निकलेगा नहीं क्या कैबिनेट से? निकालना चाहिए या नहीं निकालना चाहिए? तो ये जो कल्चर है नॉन आंसरेबिलिटी का, ओपेसिटी का, ट्रांसपेरेंसी बिल्कुल नहीं है, कोई जवाबदेही नहीं। यही कल्चर के खिलाफ युवा बाहर रोड पे निकला है। अभी पुलिस कोऑपरेट करता है आपका? पुलिस ने पूरा अश्योर किया है कि हमारे साथ भी कोऑपरेट करेंगे। एंड जो एंटी सोशल एलिमेंट्स है उनको भी वो मॉनिटर कर रहे हैं, उनके खिलाफ भी एक्शन होगा अगर वो कुछ भी केओस पैदा करते हैं यहाँ पे। कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहे, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल। त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। योग्य भूमिका मांडलेली आहे। शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा असेल, अन्य परीक्षा असेल, याचे पेपर दररोज फोडतात, याला शिक्षण मंत्री जबाबदार आहे। एक छोटा रेल्वेचा अपघात झाला होता, लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला हा भारत देश आहे। आपल्या इथं शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या फक्त नावाचा संशय होता की मुलीचे मार्क वाढवले, त्यांनी राजीनामा दिला होता। आणि आज एवढं धडधाकट दिवसा ढवळ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील चांगलं असताना शिक्षण मंत्री खुर्चीला चिटकून आहेत। मोदी सरकार त्याला संरक्षण देतं। मला वाटतं त्यांचा राजीनामा आज आलाच पाहिजे। कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय। अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल। आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल। पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, लोकांनी, तरुणांनी तिथे पोहोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।